Very good morning. Yesterday we discussed about various applications of theodolite. Means we are using the theodolite for measurement of magnetic bearing of line, prolonging straight line. You can also use the theodolite for ranging purpose and for setting the offset, different offset at 30 degree or 90 degree. सो त्यापैकी जे सिलेबसला तुम्हाला आहे ते पहिले 2 पॉइंट आहेत, मेजरमेंट ऑफ मॅग्नेटिक बेरिंग, प्रोसिजर आणि प्रोलॉंगिंग स्ट्रेट लाईन, हाऊ टू प्रोलॉंग अ स्ट्रेट लाईन. आता हे जे 2 आहेत ते तुम्हाला सिलेबसला आहेत. त्याच्यामुळे आपण ते 2 पॉइंट डिस्कस केलेले आहेत. सो दिस इज द प्रोसिजर ऑफ मेजरमेंट ऑफ मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन. So there is one attachment which is necessary to have in the theodolite. That is the attachment of compass. Okay, so compass जर असेल, कंपासची अटॅचमेंट असेल तर आपण बेअरिंग मेजर करू शकतोय. त्याची स्टेप वाईज प्रोसिजर आहे ती आपण लास्ट लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये बघितलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण प्रोलॉंगिंग स्ट्रेट लाईन, म्हणजे स्ट्रेट लाईन आहे ती पुढे कशी वाढवायची, ज्याला आपण प्रोलॉंगिंग म्हणतो, किंवा एक्सटेन्शन, पुढे वाढवणे म्हणजेच काय एक्सटेन्शन, किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे प्रोलॉंगिंग, ते पण बघितलेले आहे. त्याच्या 2 मेथड आहेत, फोर साइड मेथड आणि बॅक साइड मेथड. सो फोर साइड मेथड म्हणजे काय आणि बॅक साइड मेथड म्हणजे काय, आणि त्याचा वापर करून आपण स्ट्रेट लाईन कशी प्रोलॉंग करायची ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, आज आपल्याला नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज द थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग. टॉपिकचं नाव जे आहे ते थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग आहे, त्याच्यामुळं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आतापर्यंत आपण थिओडलाइट म्हणजे काय, त्याचा यूज कशासाठी होतो, ऍप्लिकेशन ऑफ थिओडलाइट किंवा युजेस ऑफ थिओडलाइट हे बघितलेले आहे. वेगवेगळ्या टर्म बघितलेले आहेत. ओके, आणि मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल आणि मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँगल, म्हणजे हॉरिझॉन्टल अँगल कसा मेजर करायचा, व्हर्टिकल अँगल कसा मेजर करायचा, हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, कारण थिओडलाइटचा वापर करून आपण ट्रॅव्हर्स कसा करायचा हे आपण इथून पुढच्या पार्टमध्ये शिकणार आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो लेट्स बिगिन विथ द ट्रॅव्हर्स फर्स्ट. आता तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे ट्रॅव्हर्स म्हणजे काय. बेसिक सर्वेमध्ये तुम्ही कंपास ट्रॅव्हर्स शिकलेला आहे. सो कंपास ट्रॅव्हर्स मध्ये तुम्ही कंपासचा वापर केलेला आहे. आता फक्त आपल्याला इन्स्ट्रुमेंट चेंज करायचं आहे. कंपासच्या ऐवजी आपण थिओडलाइट ट्रॅव्हर्स, म्हणजे थिओडलाइटचा वापर करून आपण ट्रॅव्हर्स करायचा आहे, त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग. सो द डेफिनेशन ऑफ ट्रॅव्हर्स इज ऑन द स्लाइड. Traverse is a series of connected lines whose length and directions are measured in the field. Traverse म्हणजे काय? Traverse is a kind of survey in which there is a connected survey lines. There is a series of survey lines which are connected to each other. Therefore, it is known as a traverse. Traverse जर तुम्ही मराठी अर्थ बघितला तर त्याचा अर्थ आहे मागोवा घेणे. समजा आपल्याला बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचं स्मॉल स्केल मॅप तयार करायचं आहे. सो स्मॉल स्केल मॅप करत असताना आपल्याला फक्त एक पॉइंट सिलेक्ट करून चालणार नाही, तर पूर्ण बिल्डिंगच्या भोवती आपल्याला एक सर्वे लाईनचं एक नेटवर्क तयार करावं लागेल. सो दॅट नेटवर्क ऑफ कनेक्टेड सर्वे लाईन्स आर नोन ॲज द ट्रॅव्हर्स. ओके, सो ट्रॅव्हर्स म्हणजेच काय, इट इज अ सिरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स whose length and directions are measured. आता तिची लेंथ जी आहे ती कशाने मेजर केली जाईल, तर टेपनं मेजर करू शकतो आपण. आणि तिची डिरेक्शन आहे, डिरेक्शन म्हणजेच काय, त्याचे अँगल जे आहेत ते मेजर करण्यासाठी आपण थिओडलाइटचा वापर करणार आहे. त्याच्यामुळं
Traverse is a series of connected lines whose length and directions are measured in the field. म्हणजे ज्यावेळेला आपण ऑन फील्ड असतोय, त्यावेळेला सुरुवातीला आपण लेंथ मेजर करतोय आणि त्याची डिरेक्शन जी आहे म्हणजे त्याची दिशा आहे, ती मेजर करतोय. दिशा म्हणजेच काय तर अँगल. म्हणजे पहिली जी सर्व्हे लाईन आहे आणि दुसरी सर्व्हे लाईन आहे, याच्यामध्ये असणारा अँगल आहे, तो जर आपण मेजर केला तर आपल्याला ते ड्रॉइंग शीटवरती इझिली प्लॉट करता येईल. ओके. सो 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ट्रॅव्हर्समध्ये. पहिली आहे लेंथ मेजर करणं. लेंथ मेजर करण्यासाठी आपल्याकडे मेजरिंग टेप आहे आणि दुसरी आहे डिरेक्शन. सो डिरेक्शन आहे त्याची दिशा जी आहे, दिशा मेजर करण्यासाठी आपल्याकडं पूर्वी कंपास होता बेसिक सर्व्हेमध्ये. याच्या आधीच्या सेमेस्टरमध्ये तुम्ही कंपासचा वापर करून बेअरिंग मेजर केलं म्हणजेच काय अँगल मेजर केला थोडक्यात. तसंच आपण या तेवढ्या ट्रॅव्हल्समध्ये लेंथ मेजर करण्यासाठी टेप आहे आपल्याकडं आणि ती जी डिरेक्शन आहे, ती मेजर करण्यासाठी आपल्याकडे थिओलाइट आहे. तो कंपासमध्ये आपण बेअरिंग मेजर करत होतो. आता आपल्याला थिओलाइटचा वापर करून 2 ज्या लाईन्स आहेत, कनेक्टेड लाईन्स आहेत, त्याच्यामधला अँगल डायरेक्टली मिळणार आहे. ओके. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ ट्रॅव्हर्स. ट्रॅव्हर्स म्हणजे काय ते तुम्हाला विचारलं जाईल, व्हॉट डू यू मीन बाय ट्रॅव्हर्स? त्यावेळेला ही डेफिनेशन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ओके. So once again, check the definition of traverse. It is a survey having the series of connected lines whose length and directions are measured in the field. किंवा a traverse is a series of connected lines whose length and direction are measured in the field. ओके. सो महत्त्वाचे जे काही कीवर्ड आहेत, ते कीवर्ड असणं इथं गरजेचं आहे डेफिनेशनमध्ये. तुम्ही अ ट्रॅव्हर्स इज अ काइंड ऑफ सर्व्हे असं सुद्धा म्हणू शकता किंवा अ ट्रॅव्हर्स इज अ सीरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स हुज लेंथ अँड डिरेक्शन्स आर मेजर्ड इन द फील्ड. सो डेफिनेशनचं जे काही स्टेटमेंट आहे, ते काहीही असू दे. पण तुमचे जे काही कीवर्ड आहेत, ते त्याच्यामध्ये आले पाहिजेत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये डेफिनेशन तयार करू शकताय. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कीवर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द डेफिनेशन. ओके. देन नेक्स्ट वन इज द थिओडला ट्रॅव्हर्सिंग. आता ट्रॅव्हर्स म्हणजे काय ते बघितलं आपण. ट्रॅव्हर्स इज अ काइंड ऑफ सर्वे हॅव्हिंग सीरीज ऑफ कनेक्टेड सर्वे लाईन्स. ओके. आता थिओडला ट्रॅव्हर्सिंग म्हणजेच काय? ट्रॅव्हर्सिंग जर आपण थिओडलाइटचा वापर करून केलं, तर त्याला म्हणायचं थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग. ओके. So see the definition, the system of surveying in which the angles are measured with the help of theodolite is called as theodolite surveying or theodolite traversing. ओके. आता theodolite traversing ची डेफिनेशन काय म्हटलेली आहे? इट इज अ सिस्टम ऑफ सर्वे इन विच अँगल्स आर मेजर्ड विथ द हेल्प ऑफ theodolite. सो या ठिकाणी डिरेक्शन आहे. सो डिरेक्शन म्हणजेच काय? तर अँगल मेजर करणे. अँगल मेजर करण्यासाठी जर आपण थिओडलाइट वापरला तर त्याला म्हणायचं थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग. अँगल मेजर करण्यासाठी कंपास वापरलं तर इथं आपण म्हणू शकतो की हा जो काही ट्रॅव्हर्सिंग आहे तो कंपास ट्रॅव्हर्सिंग आहे. सो लास्ट सेमिस्टरला बेसिक सर्व्हेमध्ये तुमचं जे दुसरा प्रोजेक्ट होता तो कंपास ट्रॅव्हर्सिंग वरती होता. सो त्याच्यामध्ये तुम्ही इन डिटेलमध्ये शिकलेले आहे की कंपास ट्रॅव्हर्सिंगमध्ये काय-काय केले जाते. ओके. सो या 2 डेफिनेशन आहेत ट्रॅव्हर्स आणि थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग. या व्यवस्थित लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. ट्रॅव्हर्स म्हणजेच काय? या ठिकाणी दिसतंय. क्लोज ट्रॅव्हर्स आहे. म्हणजेच काय? सपोज आपण सुरुवात इथून केली. सो ए इज द स्टार्टिंग पॉइंट. सो ए, बी, सी, डी, ई आणि अगेन ए. सो या ठिकाणी इट इज अ ट्रॅव्हर्स. याच्या आतमध्ये बिल्डिंग असणार आहे. याच्या आतमध्ये बिल्डिंग असणार आहे. तर बिल्डिंगचे जे काही इंटेरियर डिटेल्स आहेत ते लोकेट करण्यासाठी आपण आधी बिल्डिंगच्या ऑल अराउंड असे पॉइंट सिलेक्ट केले. या ठिकाणी ए आहे, बी, सी, डी, ई and again A. So this is a kind of traverse. Traverse means interconnected series of सर्वे लाईन म्हणजेच काय AB ही एक सर्वे लाईन असणार आहे किंवा BC सर्वे लाईन असणार आहे. या ठिकाणी आता लेबलिंग केलेलं नाही तरी सुद्धा अझ्युम करा तुम्ही या ठिकाणी A, B, C, D, E, A असेल किंवा P, Q, R, S,
टी पी अगेन असेल. ओके. सो इट इज अ इंटरकनेक्टेड सर्वे लाईन. याला आपण म्हणतो ट्रॅव्हर्स सर्वे. आता ज्यावेळेला आपण हा ट्रॅव्हर्स कंप्लीट करतोय, त्यावेळेला आपल्याला आतमधले जे डिटेल्स आहेत, म्हणजेच काय बिल्डिंगचं कॉर्नर आहे, याचे मेजरमेंट घ्यावे लागतात. सो दॅट इज अ सेकंडरी पार्ट. सो फर्स्ट पार्ट इज टू कंप्लीट द ट्रॅव्हर्स. ट्रॅव्हर्स म्हणजेच काय बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्या भोवती अशी काही पॉइंट सिलेक्ट करायचे, की ज्या ठिकाणाहून बिल्डिंगचे इंटेरियर डिटेल्स आपल्याला मेजर करता येऊ शकतील. ओके. सो दॅट इज अ ट्रॅव्हर्स. ओके. नाऊ नेक्स्ट वन इज द टाइप्स ऑफ ट्रॅव्हर्स. जसं मी सांगितलं होतं, की 2 पद्धतीचे ट्रॅव्हर्स आहेत. कंपासमध्ये शिकलेला आहे तुम्ही. पहिला आहे तो ओपन ट्रॅव्हर्स आहे आणि दुसरा आहे क्लोज्ड ट्रॅव्हर्स. तर त्याच्या नावामध्येच आहे. या ठिकाणी बघता इथं क्लोज्ड ट्रॅव्हर्स आहे, कारण का जिथून सुरुवात करताय तिथंच परत आपण परत येतो या त्या पॉइंटला. त्याच्यामुळे याला म्हणतो आपण ओपन ट्रॅव्हर्स. तर या ठिकाणी सॉरी, धिस इज अ क्लोज्ड ट्रॅव्हर्स. पहिला जो आहे, तो आहे ओपन ट्रॅव्हर्स. सॉरी. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. हा क्लोज ट्रॅव्हर्स काय आहे? कारण स्टार्टिंग पॉइंट सपोज इथून सुरुवात केला. इथून सुरुवात करून आपण क्लॉकवाईज करू शकतोय या मॅनरमध्ये किंवा काउंटर क्लॉकवाईज असं सुद्धा करू शकता ट्रॅव्हर्स. सो नो मॅटर हाऊ यू कॅरी आउट द ट्रॅव्हर्स, इदर इट इज अ क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज सेन्स. बट the starting point and end point, if it is same, then that kind of traverse is known as closed traverse. क्लोज ट्रॅव्हर्स म्हणजेच काय? जिथून तुम्ही सुरुवात करताय त्या ठिकाणी तुम्ही जर परत तो सर्वे क्लोज करत असाल, तर त्या ट्रॅव्हर्सला म्हणायचं क्लोज्ड ट्रॅव्हर्स. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग. सो बिल्डिंगचा जो काही ट्रॅव्हर्स केला जातोय तो क्लोज्ड ट्रॅव्हर्स असतो. आणि त्याच्या अपोजिट जो आहे तो म्हणजे ओपन ट्रॅव्हर्स. ओपन ट्रॅव्हर्स म्हणजेच काय? इथून सुरुवात केलेली आहे. सपोज हा पॉइंट आहे 1, 2, 3, 4, 5. But point 5 does not meet to the point 1 किंवा ए, बी, सी, डी, ई. आता ई हा परत एला मीट होत नाही, कारण का? हा आहे ओपन ट्रॅव्हर्स. तर ओपन ट्रॅव्हर्सचं काय प्रॉपर्टी आहे, तर ज्या ठिकाणी सुरुवात होते, त्या ठिकाणी तो ट्रॅव्हर्स संपत नाही. त्याच्यामुळे याला म्हणायचं ओपन ट्रॅव्हर्स. सो धिस इज द ओपन साइड. किंवा एक लूप तयार होत नाही. या ठिकाणी जसं एक क्लोज्ड सर्किट तयार झालेलं आहे किंवा एक लूप तयार झालेला आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट या ठिकाणी जसा मीट झालेला आहे. त्या पद्धतीचं क्लोज सर्किट किंवा क्लोज लूप इथं तयार झालेलं नाही. त्याच्यामुळे याला म्हणायचं ओपन ट्रॅव्हर्स. सो त्याच्या नावामध्येच त्याची डेफिनेशन आहे. अ ट्रॅव्हर्स इज सेड टू बी क्लोज्ड ट्रॅव्हर्स इफ इट्स स्टार्टिंग पॉइंट मीट्स द एंड पॉइंट. ओके. Or a traverse is said to be closed traverse when it ends at the starting point. म्हणजे ज्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी जर ट्रॅव्हर्सचा एंड होत असेल, तर त्याला म्हणायचं क्लोज ट्रॅव्हर्स. आणि ओपन ट्रॅव्हर्स म्हणजेच काय? इट इज अ ओपन ट्रॅव्हर्स. मीन्स इफ स्टार्टिंग पॉइंट डज नॉट मीट टू द एंड पॉइंट, देन इट इज नोन ॲज अ ओपन ट्रॅव्हर्स. सो या ठिकाणी डेफिनेशन दिलेले आहेत. ओपन ट्रॅव्हर्स म्हणजे काय? इट इज अ ट्रॅव्हर्स इन विच क्लोज्ड सर्किट और लूप इज फॉर्मड बाय सीरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स. ज्या कनेक्टेड लाईन्स आहेत त्या काय करतात? क्लोज ट्रॅव्हर्समध्ये एक क्लोज सर्किट तयार करतात किंवा लूप तयार करतात. त्याच्यामुळे याला म्हणतोय आपण क्लोज्ड ट्रॅव्हर्स. आणि ओपन ट्रॅव्हर्स म्हणजे काय? इट इज अ ट्रॅव्हर्स इन विच स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट नेव्हर मीट टू इच अदर. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट आहे तो जर एकमेकाला भेटत नसतील किंवा एकमेकाला मीट होत नसतील, तर त्याला म्हणतोय आपण क्लोज्ड ट्रॅव्हर्स. ओके. इट इज अ ट्रॅव्हर्स इन विच द स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट नेव्हर मीट. दॅट इज नोन ॲज द ओपन ट्रॅव्हर्स. नाऊ देर इज वन एडिटिंग मिस्टेक हिअर. या ठिकाणी ओपन ट्रॅव्हर्स म्हणजे काय? इट इज अ ट्रॅव्हर्स इन विच क्लोज सर्किट
ऑर लूप इज फॉर्म्ड. या ठिकाणी ज्या ओपन ट्रॅव्हर्स आहे, पण ॲक्चुअली या ठिकाणी क्लोज्ड ट्रॅव्हर्स आहे हे कन्सिडर करा. या ठिकाणी एक एडिट करत असताना मिस्टेक झालेली आहे. ओके. सो हा आहे तो क्लोज ट्रॅव्हर्स आहे. क्लोज ट्रॅव्हर्स म्हणजे काय? इट इज अ ट्रॅव्हर्स इन विच क्लोज्ड सर्किट ऑर लूप इज फॉर्म्ड. ओपनच्या ठिकाणी क्लोज ट्रॅव्हर्स आहे. या ठिकाणी फक्त एडिट करत असताना थोडी मिस्टेक झालेली आहे. ओके. हे फक्त सगळ्यांनी लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा, हा जो आहे तो क्लोज ट्रॅव्हर्स आहे. ट्रॅव्हर्स सुरू करत असताना ए हा स्टार्टिंग पॉइंट आहे. ए, बी, सी, डी, ई आणि ए. ओके. त्याच्यामुळे हा आहे क्लोज ट्रॅव्हर्स आहे. परत ए या ठिकाणी मीट झालेला आहे. म्हणजे जिथून सुरुवात केलेलं आहे, त्या ठिकाणी परत सर्वे क्लोज झालेला आहे. त्याच्यामुळे हा काय आहे? क्लोज्ड ट्रॅव्हर्स आहे. क्लोज सर्किट तयार झालेले आहे. त्याच्यामुळे याला म्हणायचं क्लोज ट्रॅव्हर्स. आता बीमध्ये बघा, ज्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, सपोज ए हा स्टार्टिंग पॉइंट आहे. सो ए हा स्टार्टिंग पॉइंट आहे. या ठिकाणी परत सर्वे मीट झालेला नाही ए या ठिकाणी. त्याच्यामुळं याला म्हणतोय आपण ओपन ट्रॅव्हर्स. या ठिकाणी सर्किट ए या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ए, बी इज अ फर्स्ट सर्वे लाईन, बी-सी इज अ सेकंड, सी-डी इज अ थर्ड वन, डी-ई, ई ई हा शेवटचा पॉइंट आहे. आता ई आणि ए हे मीट झालेले नाहीत. त्याच्यामुळे याला म्हणायचं ओपन ट्रॅव्हर्स. ओके. सो ओपन ट्रॅव्हर्स आणि क्लोज ट्रॅव्हर्सची डेफिनेशन ऑलरेडी बेसिक सर्व्हेमध्ये शिकलेलं आहे. या ठिकाणी फक्त एडिटिंग मिस्टेक आहे हे लक्षात ठेवा. ओपन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी क्लोज ट्रॅव्हर्स आहे असं कन्सिडर करा. इट इज अ ट्रॅव्हर्स इन विच क्लोज सर्किट, म्हणजे क्लोज सर्किट जर तयार झालं तर त्याला म्हणायचं क्लोज ट्रॅव्हर्स. आणि ओपन ट्रॅव्हर्स म्हणजेच काय? इट इज अ ट्रॅव्हर्स इन विच स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट नेव्हर मीट. ओके. सो ही एक स्मॉल मिस्टेक आहे. ती फक्त कन्सिडर करा. ओके. नाऊ नेक्स्ट वन इज द मेथड्स ऑफ थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग. आता थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग करत असताना वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यापैकी 2 महत्त्वाच्या मेथड आहेत. ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल अँड ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल ऑर फास्ट नीडल मेथड. 2 पद्धतीने आपण ट्रॅव्हर्स करू शकतोय. पहिला ट्रॅव्हर्स आहे ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल आणि दुसरा आहे ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल. हे डिफ्लेक्शन अँगल मेजर करणं. याला आपण म्हणतोय फास्ट नीडल मेथड. सो आपण आता पहिली मेथड बघूया, ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड. नाऊ हिअर दिस मेथड इज मोर ॲक्युरेट दॅन द फास्ट नीडल मेथड. म्हणजे इन्क्लुडेड अँगल मेथड ही दुसरी जी मेथड आहे फास्ट नीडल मेथड किंवा डिफ्लेक्शन अँगल मेथड याच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट आहे. ट्रॅव्हर्सिंग बाय द मेथड ऑफ इन्क्लुडेड अँगल इज मोस्ट कॉमनली युज्ड मेथड. बऱ्याच ठिकाणी वापरली जाणारी मेथड आहे ही. कारण फास्ट मेथड आहे, मोर ॲक्युरेट आहे. त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी ही मेथड वापरली जाते. इन दिस मेथड द मॅग्नेटिक बेअरिंग ऑफ एनी वन लाईन इज मेजर्ड इन द फील्ड. तर या ठिकाणी तुम्हाला स्केचमध्ये दिसतंय. या ठिकाणी बेअरिंग मेजर केलेलं आहे. म्हणजेच काय? सपोज ए-बी हा एक सर्वे लाईन आहे. हा जो स स हा जो ट्रॅव्हर्स आहे तो काय आहे? क्लोज ट्रॅव्हर्स आहे. कारण एक पूर्ण सर्किट किंवा एक क्लोज लूप तयार झालेला आहे. सो ए-बी, बी-सी, सी-डी, डी-ई आणि ई-ए. सो ए या ठिकाणी परत सर्वे हा क्लोज झालेला आहे. त्याच्यामुळे याला म्हणायचं क्लोज्ड ट्रॅव्हर्स. ओके. सो या मेथडमध्ये काय केलं जातंय? इन दिस मेथड इन्क्लुडेड अँगल इज मेजर्ड. इन्क्लुडेड अँगल जे आहेत म्हणजेच काय? सपोज सर्वे लाईन ए-बी आहे आणि बी-सी आहे. सो ए-बी आणि बी-सी या 2 लाईनमधला इन्क्लुडेड अँगल मेजर केला जातोय. तो कसा मेजर केला जाईल? तर बी या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सेट करायचं. ए या ठिकाणचा रेंजिंग रॉड बायसेट करायचा. सी या ठिकाणचा रेंजिंग रॉड बायसेट करायचा. त्यावेळेला आपल्याला अँगल ए-बी-सी म्हणजे अँगल बी मेजर केला जाईल. जो इन्क्लुडेड अँगल आहे. म्हणजेच काय? 2 लाईनच्या आतमध्ये होणारा जो काही कोन आहे,
त्याला म्हणायचं इन्क्लुडेड अँगल. आणि एक्सक्लुडेड अँगल किंवा एक्सटेरियर अँगल म्हणजेच काय, तर बाहेरचा जो काही कोन आहे. म्हणजेच काय, अँगल ए-बी-सीचा एक्सक्लुडेड किंवा एक्सटेरियर अँगल कोणता असेल, तर हा अँगल असेल. ओके. सो तो मेजर करणं म्हणजेच काय, एक्सटेरियर अँगल. आता इन्क्लुडेड अँगल मेथडमध्ये काय केलं जातंय, ज्या वेगवेगळ्या सर्वेलन्स आहेत त्याच्यामधला इन्क्लुडेड अँगल म्हणजे आतमध्ये होणारा जो काही कोन आहे 2 सर्वे लाईन मधला, तो मेजर केला जातोय. त्याच्यामुळे याला म्हणायचं ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड. आता या मेथडमध्ये जी काही स्टार्टिंग पॉइंट आहे, त्याचं बेअरिंग मेजर केलं जाईल. म्हणजेच काय, बेअरिंग म्हणजेच काय, नॉर्थ डिरेक्शन आणि सुरुवातीची जी काही सर्वे लाईन ए-बी आहे, याच्यामध्ये होणारा जो काही अँगल आहे, हा अँगल मेजर केला जातो. त्यामुळे त्याला म्हणतात बेअरिंग. सो या मेथडमध्ये 2 महत्त्वाचे मेजरमेंट केले जातात. एक आहे ते बेअरिंग आणि दुसरं आहे ते इन्क्लुडेड अँगल. सो वेगवेगळे जे काही सर्वे लाईन आहेत, म्हणजेच काय, ए-बी-सी, बी-सी-डी, बी-सी-डी, त्याच्यानंतर सी-डी-ई, डी-ई-ए, असे 5 इन्क्लुडेड अँगल आहेत. या ट्रॅव्हर्सला साइड किती आहे, तर 1, 2, 3, 4, 5. सो 5 साइडेड ट्रॅव्हर्स आहे. हा क्लोज ट्रॅव्हर्स जो आहे, त्याला साइड किती आहेत, तर 5 आहेत. ए-बी ही पहिली साइड झाली. बी-सी दुसरी साइड, सी-डी तिसरी साइड, डी-ई चौथी साइड आणि ई-ए 5वी साइड. म्हणजेच काय, हा जो काही क्लोज ट्रॅव्हर्स आहे तो 5 साइडेड क्लोज ट्रॅव्हर्स आहे. सो द नंबर ऑफ साइड्स ऑफ द ट्रॅव्हर्स इज 5. ओके. त्याच्यामुळे याला म्हणताय 5 साइडेड क्लोज ट्रॅव्हर्स. सो या मेथडला म्हणायचं ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड. म्हणजेच काय, इन्क्लुडेड अँगल मेजर केले जातील आणि कुठलीही एक लाईन, स्पेशली जी काही स्टार्टिंग पॉइंट आहे, म्हणजे जी पहिली जी सर्वे लाईन आहे, याच्यामध्ये होणारा जो काही कोन आहे, नॉर्थ डिरेक्शन आणि ए-बी ही जी काही सर्वे लाईन आहे, स्टार्टिंग सर्वे लाईन आहे, त्याच्यामध्ये असणारा कोन किंवा त्याला आपण बेअरिंग म्हणतोय, ते मेजर केलं जाते. त्याच्यामुळे याला म्हणायचं ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड. ओके. नाऊ नेक्स्ट वन इज अ ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल. आता या मेथडमध्ये काय केलं जातं, डिफ्लेक्शन अँगल मेजर केला जातोय. So see the description. This method is suitable for open traverse and is mostly employed in the survey of river, coastline, road, railway, canals. म्हणजे ओपन ट्रॅव्हर्स ज्या ठिकाणी क्रिएट होतोय, त्या ठिकाणी या मेथडचा वापर केला जातोय. ओके. सो रोडचा सर्वे करायचा आहे. रोडचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट एकमेकाला कधीच मीट होत नाही. त्याच्यामुळे त्याला म्हणायचं ओपन ट्रॅव्हर्स. किंवा रेल्वे आहे. रेल्वेचे जे काही ट्रॅक आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन करताना जो सर्व्हे करतोय त्याला आपण म्हणतोय ओपन ट्रॅव्हर्स सर्व्हे. तो ओपन ट्रॅव्हर्स सर्व्हे करत असताना आपल्याला पहिली जी मेथड आहे, इन्क्लुडेड अँगल, ती मेथड ही सुटेबल नाही आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला दुसऱ्या मेथडचा वापर करावा लागतो, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल मेथड ऑर फास्ट नीडल मेथड. आता या मेथडमध्ये काय केलं जातंय, सुरुवातीची जी काही लाईन ए-बी आहे, त्याचं बेअरिंग मेजर केलं जातं. बेअरिंग म्हणजे नॉर्थ डिरेक्शन आणि ए-बीची जी काही सर्वे लाईन आहे, त्याच्यामधला अँगल मेजर केला जातोय. त्याच्यानंतर आता ए-बी ही सर्वे लाईन आहे. आता ए-बी ही जशी एक सर्वे लाईन आहे, त्याला कनेक्ट असणारी दुसरी जी सर्वे लाईन आहे पुढची, ती आहे बी-सी. पण ए-बी ही सर्वे लाईन कंटिन्यू न राहता ती काय होते, डिफ्लेक्ट होते. सो ती कोणत्या अँगलने डिफ्लेक्ट होते? तो अँगल म्हणजेच काय, डिफ्लेक्शन अँगल. नाऊ सी व्हॉट इज द डिफ्लेक्शन अँगल? अँगल ऑफ डिफ्लेक्शन म्हणजेच काय, की ए-बी ही सर्वे लाईन आहे. त्याचं जे काही एक्सटेन्शन आहे किंवा प्रोलॉंगेशन आहे, ते म्हणजेच काय, बी डॅश आहे. ए-बी ही सर्वे लाईन बी या ठिकाणी एंड झालेली आहे. आता बी या ठिकाणी जी काही सर्वे लाईन एंड झालेली आहे, तिथून दुसरी सर्वे लाईन बी-सी सुरुवात होते. सो डिफ्लेक्शन अँगल म्हणजे काय, या ठिकाणी असणारा बी या ठिकाणी असणारा डिफ्लेक्शन अँगल म्हणजेच काय, ए-बी सर्वे लाईनचं एक्सटेन्शन आणि बी-सी पुढची नेक्स्ट जी सर्वे लाईन आहे,
याच्यामध्ये होणारा जो काही कोन आहे, त्याला म्हणतोय आपण डिफ्लेक्शन अँगल म्हणतोय. आता या ठिकाणी अँगल बी डॅश बी-सी हा जो अँगल आहे, त्याला म्हणतोय आपण डिफ्लेक्शन अँगल. आता या मेथडमध्ये हा जो डिफ्लेक्शन अँगल आहे, तो मेजर केला जातोय. याच्यासाठी बी या ठिकाणी थिओडाइट सेट केलं जाईल. बी या ठिकाणी थिओडाइट सेट करून ए या ठिकाणचं रेंजिंग रॉड पहिल्यांदा बायसेट केला जाईल. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट ट्रान्झिट केलं जाईल. ट्रान्झिट केल्यामुळं जी आयपीस या बाजूला होती, ती इन्स्ट्रुमेंटची या बाजूला होईल. आता बी या ठिकाणी ट्रान्झिट केल्यामुळं आर जो अँगल आहे, ज्याला आपण म्हणतोय डिफ्लेक्शन अँगल. आर म्हणजेच काय राइट डिफ्लेक्शन अँगल. आता डिफ्लेक्शन हे राइट साइडला झालेलं आहे सर्व्हेअरच्या. त्याच्यामुळे याला म्हणायचं राइट डिफ्लेक्शन अँगल. ओके. सो हा जो डिफ्लेक्शन अँगल आहे, तो मेजर केला जाईल या मेथडमध्ये. तसंच आता बी-सी ही दुसरी सर्व्हे लाईन आहे आणि बी-सी ही लाईन पुढं कंटिन्यू न होता ती डिफ्लेक्ट झालेली आहे सी-डी या मॅनरमध्ये ती डिफ्लेक्ट झालेली आहे. सो अगेन यू हॅव टू मेजर दॅट अँगल. म्हणजेच काय बी-सीचं जे काही एक्सटेन्शन आहे आणि जी काही डिफ्लेक्ट झालेली लाईन आहे, त्याच्यामधला अँगल म्हणजे हा जो अँगल आहे, तो असणार आहे दुसरा डिफ्लेक्शन अँगल. तो परत काय राइट डिफ्लेक्शन अँगल आहे, कारण का राइट साइडला डिफ्लेक्ट झालेली आहे. म्हणजे बी-सी सर्व्हे लाईन ही पुढं अशी कंटिन्यू झाली असती. सी-सी डॅश या पद्धतीने ती कंटिन्यू झाली असती. पण ती ॲक्चुअली कंटिन्यू न होता डिफ्लेक्ट झालेली आहे. सी-डी. ओके. सो याच्यामध्ये असणारा हा जो काही कोन आहे म्हणजे सी डॅश सी-डी हा अँगल जो आहे त्याला म्हणायचं डिफ्लेक्शन अँगल. आता सी या ठिकाणी परत इन्स्ट्रुमेंट सेट करून R2 म्हणजे दुसरा जो डिफ्लेक्शन अँगल आहे, तो मेजर केला जाईल. या पद्धतीनं हे सगळे अँगल आता या ठिकाणी बघा, डी या ठिकाणी लेफ्ट डिफ्लेक्शन अँगल आहे. लेफ्ट डिफ्लेक्शन अँगल का? कारण सी-डी जी आहे, त्याचं कंटिन्युएशन आहे डी-डी डॅश. एक्सटेन्शन जे आहे सी-डीचं किंवा प्रोलॉंगेशन आहे, ते सी-डीचं लाईनचं प्रोलॉंगेशन आहे डी-डी डॅश. पण ती पुढं कंटिन्यू न होता ती डिफ्लेक्ट झालेली आहे लेफ्ट साइडला. या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सेट केल्यानंतर ऑब्झर्व्हरच्या लेफ्ट साइडला ही लाईन अशी डिफ्लेक्ट झालेली आहे. ओके. त्याच्यामुळे याला म्हणायचं लेफ्ट डिफ्लेक्शन अँगल. ओके. सो या मेथडमध्ये डिफ्लेक्शन अँगल मेजर केले जातील R1, R2 त्याच्यानंतर L3, L4 पुढचा जर लेफ्ट डिफ्लेक्शन अँगल असेल तर त्याचं नाव असेल L4. सो सो दिस इज अबाउट द ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल मेथड. सो ही जी मेथड आहे ती कुठं वापरली जाईल ते दिलेलं आहे इथं. रिव्हरचा सर्व्हे करत असताना. म्हणजेच काय रिव्हर ट्रेनिंग वर्क म्हणजे नदीची जी काही दिशा आहे, नदी कुठल्या पद्धतीनं वाहत गेलेली आहे. सो ते जर ठरवायचं असेल तर आपल्याला ओपन ट्रॅव्हर्स करावं लागेल. सो ओपन ट्रॅव्हर्स करत असताना नदी काही सरळ स्ट्रेट कधीच नसते. ती वेगवेगळी वळणं घेत वेगवेगळ्या प्रदेशातून वाहत असते. सो आपल्याला त्याची डिरेक्शन जर फाइंड आउट करायची असेल, नदी कशी डिफ्लेक्ट झालेली आहे, म्हणजे सुरुवातीची नदीचा जो काही उगम आहे, ओरिजिन आहे, तिथून नदीचे डिफ्लेक्शन कसं झालेलं आहे किंवा कुठल्या मार्गाने ती वाहत गेलेली आहे, हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला त्याचे डिफ्लेक्शन अँगल आहे, ते फाइंड आउट करणं अत्यंत गरजेचं आहे. सो नदीच्या काठाला जे पॉइंट्स आहेत, सर्व्हे पॉइंट्स इस्टॅब्लिश करून आपण राइट डिफ्लेक्शन अँगल किंवा लेफ्ट डिफ्लेक्शन अँगल फाइंड आउट करून त्याचं एक मॅप तयार करू शकतोय किंवा त्याचं ड्रॉइंग तयार करू शकतोय. या मेथडला म्हणायचं ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल मेथड. सो या 2 महत्त्वाच्या ट्रॅव्हर्सिंगच्या मेथड आहेत. मेथड्स ऑफ थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग. थिओडलाइटचा वापर करून 2 पद्धतीने आपण ट्रॅव्हर्स लोकेट करू शकतोय. पहिली मेथड आहे ती इन्क्लुडेड अँगल आणि दुसरी मेथड डिफ्लेक्शन अँगल किंवा ह्याला फास्ट नीडल मेथड म्हटलेलं आहे. कारण का ही मेथड जी आहे ती फास्ट आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला एका लाईनचं बेअरिंग आणि प्रत्येक सर्व्हे स्टेशनचे डिफ्लेक्शन अँगल मेजर केले, की आपण हा सर्व्हे लोकेट करू शकतो. त्याच्यामुळं ही मेथड आहे ती फास्ट आहे. ओके. नाऊ नेक्स्ट वन इज द चेक्स इन ट्रॅव्हर्स.
तर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजेच काय, वेगवेगळे चेक्स कोणते आहेत? ट्रॅव्हर्स लोकेट करत असताना ओपन ट्रॅव्हर्स आणि क्लोज ट्रॅव्हर्स आहे. तो लोकेट करत असताना आपल्याला काही अरिथमेटिक चेक ॲप्लाय करावे लागतात. So ते कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहे. ऑलरेडी कंपास सर्व्हेमध्ये तुम्ही बघितलं असेल, चेक्स इन ओपन ट्रॅव्हर्स आणि क्लोज ट्रॅव्हर्स सर्व्हे. सो पहिल्यांदा आपण ओपन ट्रॅव्हर्स सर्व्हेमध्ये कोणते चेक आहेत ते बघूया. पहिला चेक आहे अल्जेब्राइक सम ऑफ डिफ्लेक्शन अँगल शुड बी 0. जे आपण डिफ्लेक्शन अँगल बघितलेले आहेत आता या ठिकाणी. त्या ठिकाणी बी या ठिकाणी पहिला डिफ्लेक्शन अँगल तयार झालेला आहे. R1. R1 इज द फर्स्ट डिफ्लेक्शन अँगल. नाऊ सी या ठिकाणी R2 हा दुसरा डिफ्लेक्शन अँगल आहे. डी या ठिकाणी तिसरा डिफ्लेक्शन आहे L3. L3 म्हणजे लेफ्ट साइडला डिफ्लेक्शन आहे. त्याच्यामुळे त्याला नाव दिलं एल. एल स्टँड्स फॉर लेफ्ट डिफ्लेक्शन आणि 3 इज द थर्ड. ओके. सो धिस इज द फर्स्ट वन, सेकंड वन एंड थर्ड वन. सो एल म्हणजे लेफ्ट आणि 3 म्हणजेच काय? कितवा डिफ्लेक्शन अँगल आहे तो. सो या ठिकाणी पहिला जो चेक आहे तो डिफ्लेक्शन अँगलचा चेक आहे, की हे जे सगळे डिफ्लेक्शन अँगल आहेत म्हणजे राइट साइडचे डिफ्लेक्शन हे सगळे पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळं R1 इज पॉझिटिव्ह. R1 प्लस R2 मायनस L3. एल मायनस का कारण लेफ्ट साइडला आहे. लेफ्ट साइडला डिफ्लेक्शन आहे त्याच्यामुळे ह्याला मायनस. सो हे जे सगळे डिफ्लेक्शन अँगल आहेत, राइट साइडचे डिफ्लेक्शन अँगल आणि लेफ्ट साइडचे डिफ्लेक्शन अँगल याची जी काय सम आहे किंवा याची जी काही ॲडिशन आहे ती 0 पाहिजे. हा पहिला चेक आहे. अल्जेब्राइक सम ऑफ ऑल डिफ्लेक्शन अँगल शुड बी 0. The next one, sum of right deflection angle should equals to the sum of left deflection angle. जसं मी सांगितलं आता, की राइट डिफ्लेक्शन अँगलची जी काही बेरीज असेल, सो राइट डिफ्लेक्शन अँगल इज कन्सिडर्ड ॲज द पॉझिटिव्ह and left deflection angle is considered as negative. So whatever the summation of right deflection angle, that should equals to the left deflection angle. Then only the algebraic sum of all the deflection angle equals to 0. म्हणजे जेवढे राइट डिफ्लेक्शन अँगल असतील, तेवढेच तेवढीच व्हॅल्यू ही लेफ्ट डिफ्लेक्शन अँगलची पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 2 राइट डिफ्लेक्शन अँगल आहेत R1 आणि R2. आता R1 प्लस R2 याची जी काही सम असेल, तेवढीच सम ही L3 ची असली पाहिजे. म्हणजे राइट डिफ्लेक्शन अँगलची जेवढी बेरीज असेल, तेवढीच बेरीज ही लेफ्ट डिफ्लेक्शन अँगलची असेल. तर तो जो काही ट्रॅव्हर्स आहे, ओपन ट्रॅव्हर्स आहे, तो काय आहे? करेक्ट आहे. जर राइट डिफ्लेक्शन अँगल, लेफ्ट डिफ्लेक्शन अँगल एवढे नसतील, तर याचा अर्थ आपलं काहीतरी चुकलेलं आहे. ओके. सो दॅट इज द चेक इन ओपन ट्रॅव्हर्स. नाऊ नेक्स्ट वन इज द चेक इन क्लोज्ड ट्रॅव्हर्स. आता जसं आपण ओपन ट्रॅव्हर्स करत असताना चेक बघितले, तसंच क्लोज ट्रॅव्हर्स करत असताना सुद्धा काही चेक आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे ट्रॅव्हर्स शुड एंड व्हेअर इट इज स्टार्टेड. दॅट इज द इनिशियल कंडिशन. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रॅव्हर्स सुरुवात झालेला आहे, त्या ठिकाणीच तो मीट व्हायला पाहिजे किंवा एंड व्हायला पाहिजे. तो जर त्या ठिकाणी एंड होत नसेल, तर ते जे काय आहे त्याला म्हणतोय आपण एरर म्हणतोय. सो दॅट विल बी द नेक्स्ट पॉइंट हाऊ टू ॲडजस्ट दॅट एरर. सो दॅट इज द फर्स्ट चेक. ट्रॅव्हर्स शुड एंड व्हेअर इट इज स्टार्टेड म्हणजे ज्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, त्या ठिकाणी ट्रॅव्हर्स मीट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड अल्जेब्राइक सम ऑफ लॅटिट्यूड ऑफ ऑल लाईन मस्ट बी 0. अल्जेब्राइक सम ऑफ ऑल द डिपार्चर मस्ट बी 0. हे आपण लॅटिट्यूड म्हणजे काय? डिपार्चर म्हणजे काय? ते आता नेक्स्ट पॉइंटमध्ये शिकणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॅटिट्यूड कशाला म्हणतात, डिपार्चर कशाला म्हणतात, तो कसा मेजर करायचा हे आपण इन डिटेलमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर सम ऑफ ऑल इन्क्लुडेड अँगल ऑफ ट्रॅव्हर्स शुड बी इक्वल टू ट्वाइस n-4 into 90 degree. Sum of all exterior angle should be equal to twice n plus 4 into 90 degree. ऑलरेडी तुम्ही कंपास ट्रॅव्हर्समध्ये हा फॉर्म्युला आहे, तो शिकलेला आहे. मायनस जर असेल तर तो इन्क्लुडेड अँगल आहे.
इन्क्लुडेड अँगल असेल तर मायनस आहे, एक्सटेरियर अँगल असेल तर प्लस आहे. सो हा फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी कंपास सर्व्हेमध्ये अप्लाय केलेला आहे. ओके. सो दॅट इज द चेक इन क्लोज्ड ट्रॅव्हर्स. क्लोज ट्रॅव्हर्समध्ये पहिला चेक आहे, ज्या ठिकाणी सर्व्हे सुरू झालेला आहे त्या ठिकाणीच मीट व्हायला पाहिजे. दुसरा आहे अल्जेब्राइक सम ऑफ लॅटिट्यूड अँड डिपार्चर शुड बी इक्वल टू 0. सम ऑफ ऑल इन इन्क्लुडेड अँगल is equal to twice n minus 4 into 90 degree, where n is the number of sides of traverse. सो किती साईड आहे ट्रॅव्हर्सला ती व्हॅल्यू म्हणजेच काय n. त्याच्यानंतर सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल शुड बी इक्वल टू ट्वाइस n प्लस 4 इंटू 90 डिग्री. सो हे जे काय क्लोज ट्रॅव्हर्सचे चेक आहे ते आपण अप्लाय करून न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करणार आहे. ओके. सो दॅट इज ऑल अबाउट Hewlett traversing, methods of traversing, and types of traverse. Okay, this much is sufficient for today. We will discuss the next part during next lecture. Okay, thank you.